हॅलो मॅम, कसं वाटतंय आचल अवॉर्डमध्ये येऊन? खूप छान वाटतं. आज तुम्ही आचल अवॉर्डच्या विनर आहात. त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. ओके मॅम, स्वतःबद्दल सांगा. मायसेल्फ अनिष्का आशिष आळशी, फाउंडर अँड ओनर ऑफ कलावस्त्र, विच इज लोकेटेड इन भिवंडी. भिवंडीमध्ये आमचं स्टोर आहे सारीजचं. आणि हे आम्ही आत्ता चालू केलं आहे. एक थोडे महिने झालेले आहेत. पण जसं मी मगाशी म्हटलं की हे कधी सुरू झालं हे मला सांगायला आवडेल. इट्स अ लॉंग जर्नी ॲक्च्युली. खूप मोठा प्रवास झाला की आम्ही 2021मध्ये घरून एक छोटासा व्यवसाय चालू केला साड्यांचा. तो छोट्या स्वरूपात होता आणि काही वर्ष आम्ही घरातूनच करत होतो. नंतर 2024मध्ये मागच्या वर्षी आम्ही कलावस्त्रमध्ये स्टोअर चालू केलं, जे की माझं स्वप्न होतं. तेव्हासुद्धा जेव्हा चालू केलं, घरातून जेव्हा चालू केलं तेव्हा एक स्वप्न घेऊन उतरलेलो की याचं नवीन स्टोअर, मोठं स्टोअर आम्ही सुरू करू. तर ते 2024मध्ये पूर्ण झालं. ग्रेट. कलावस्त्रम या ब्रँडबद्दल काय सांगाल? म्हणजे कलावस्त्रम हेच नाव का? हे ॲक्च्युली खूप नावं शोधली, पण आम्हाला ऑफकोर्स कोणाचं कॉपी करायचं नव्हतं. तर एवढी नावं होती की कन्फ्युजन होतंच, गोंधळ खूप होता. पण कला म्हणजे हे जे आपण जे वस्त्र परिधान करतो ती विणण्याची एक कला आणि कलेने विणलेलं वस्त्र म्हणून कलावस्त्र असं आहे. फॅशन आणि परंपरा यांचा संगम कसा ठेवतो? फॅशन करताना कधीही म्हणजे माझं मत असं आहे, माझं पर्सनल मत असं आहे, कधीही परंपरेला त्याचा डाग नाही लागला पाहिजे जेव्हा आपण फॅशन करतो. कारण की मी पारंपरिक वस्त्रांनाच प्राधान्य देत आलेली आहे पहिल्यापासून. जेव्हा आपण पारंपरिक वस्त्र परिधान करतो ते पूर्ण पारंपरिकच असलं पाहिजे. त्याला कुठेही तुम्ही गालबोट नाही लावता कामा. हल्ली ते जीन्सवर साडी नेसणं वगैरे हे मला पटत नाही. कारण की तो पूर्णपणे साडी या वस्त्राचा अपमान मला वाटतो. कारण फॅशन ही फॅशनच्या जागी असली पाहिजे, परंपरा ही परंपरेच्या जागी असली पाहिजे. हे माझं मत आहे स्पष्ट. बिझनेसला खूप खालून म्हणजे घरून सुरुवात करून इथपर्यंत आणलंय. तर मग आता स्पर्धेत टिकवण्यासाठी काय करताय किंवा आमचं चालू आहेत, खूप प्रयत्न चालू आहेत. माउथ टू माउथ पब्लिसिटी आहेच. येणारे कस्टमर म्हणजे आता एक आलंय तर दुसऱ्यांना सांगतायत, तर ते आहेच. प्लस आम्ही सोशल मीडियाचा खूप चांगला वापर सुरू केलाय आणि इन्स्टावर आमचं पेज आहेच कलावस्त्र. फेसबुकवर पण आम्ही चालू करणार आहोत. इन्स्टा लाईव्ह घेणं, त्याच्यावर व्हिडिओज अपलोड करणं, छोटे छोटे रील्स हे आमचं चालू आहे. म्हणजे ऑनलाईन देताना सुद्धा कस्टमरला हा विश्वास बसला पाहिजे की आपण जे घेतोय ते खूप चांगल्या प्रतीचं आहे. हे माझं मत आहे. त्याच्यामुळे ऑनलाईन खरेदी विक्री करताना बऱ्याचदा होतं की आपण काहीतरी मागवलंय पण ते आपण बहुतेक वेळेला फसतोच. तर ते फसले नाही गेले पाहिजेत. त्याच्यामुळे मी स्वतः त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये माझं लक्ष असतं आणि हे सगळं मी स्वतः मॅनेज करते. आमच्याकडे खरं सांगायचं तर आम्ही सुरुवात करतोय, त्याच्यामुळे कुठल्याही सोशल मीडियासाठी कुठले वेगळे आम्ही हायर केलेले नाही आहेत लोक. हे सगळं आम्ही स्वतः करतोय, स्वतः मॅनेज करतोय. त्याच्यामुळे सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कस्टमरच्या शंकेमध्ये किंवा त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते मी स्वतः सॉर्ट आउट करते. कलावस्त्रमची काही मोठी योजना आहे फ्युचरसाठी? येस, नक्कीच. मला असं वाटतं की म्हणजे प्रत्येक भरपूर स्त्रियांना, मुलींना मला रोजगार प्राप्त करून द्यायचा आहे कलावस्त्रमच्या थ्रू. एक स्टोर आहे, अजून होतील हे मला माहिती आहे. ब्रांच 1, ब्रांच 2 असं माझं स्वप्न आहे. ते लवकरच होईल पूर्ण. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण एखादी गोष्ट किंवा एखादा व्यवसाय चालू करतो त्याच्यामध्ये एक नाही अनेक लोक जोडलेली असतात. तर त्या प्रत्येक लोकांना सॅटिस्फॅक्शन देणं, त्यांच्याशी जास्तीत जास्त हे करणं हा आमचा प्रयत्न राहील. महिलांना काय सल्ला द्याल मग? म्हणजे तुम्ही एक महिला आहात, इतकं छान बिझनेस करताय, सक्सेस गाठलाय जवळजवळ, तर इतर महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल त्यासाठी? मला असं वाटतं की त्यांनी प्रत्येक महिलेने एक स्वप्न बघावं, ते मॅनिफेस्ट करावं. जसं त्या मॅमने मगाशी सांगितलं ते नक्कीच पूर्ण होतं. मी मॅनिफेस्ट केलं आणि ते पूर्ण झालंय. आज आम्ही इथे आहोत. खरं तर मला थोडंसं बोलावंसं वाटेल की सांगावंसं वाटेल ही गोष्ट. ह्या सगळ्यामागे सगळ्यात मोठा सपोर्ट, मॉरल सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक महिलेसाठी, जो त्यांच्या कुटुंबाकडून त्यांना मिळाला पाहिजे. त्यांच्या घरच्या लोकांकडून, सासू सासऱ्यांकडून किंवा त्यांच्या मिस्टरांकडून. हे खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक स्त्रीसाठी. असं नाही की मीच, प्रत्येक स्त्रीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे मॉरल सपोर्ट. आणि तो मला पुरेपूर मिळाला म्हणून मी आज इथे. कदाचित तो मिळाला नसता तर मी नसते इथे. त्याच्यामुळे मी हे प्रत्येक स्त्रीला सांगेन
की मॅनिफेस्ट करा, स्वप्न बघा, स्वप्न नक्कीच पूर्ण होतात. कला वस्त्रविषयी थोडक्यात माहिती सांगेन मी. आमचं स्टोर आता भिवंडीमध्ये आहे. आम्ही जसं मगाशी मी म्हटलं की आम्ही घरून करत होतो, त्याच्यानंतर आमचं स्टोर चालू झालं. आपल्याकडे पारंपरिक साड्यांमध्ये जास्त भर आहे. व्हरायटी ऑफ साडीज आहेत ट्रेडिशनलमध्ये. त्याच्यामध्ये गढवाल आहेत, इरकल आहेत, पैठणी आहे, त्याच्यानंतर बेसिक कॉटन साडीज आहेत, लिनन आहे, सगळेच आहे. आणि सगळ्यात जास्त माझा हा हेतू आहे की विवर्स करून, म्हणजे आपले भारतीय जे विणकर आहेत त्यांना एक योग्य तो प्लॅटफॉर्म मिळून द्यायचा आहे मला. एक चांगलं मार्केट त्यांचं झालं पाहिजे आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळाला पाहिजे हे मला वाटतं. ते आमच्या प्रोसेसमध्ये आहेच. त्याच्यानंतर आपल्या स्टोरविषयी सांगायचं तर आम्ही आलेल्या प्रत्येक क्लायंटला त्यांच्या आवडीचं दाखवण्याचा पूर्ण आमचा प्रयत्न असतो की क्लायंट कुठलाही अनसॅटिस्फॅक्टरी नाही राहिला पाहिजे, तो त्या काहीतरी घेऊन गेला पाहिजे. व्यवसायाचा हा एक खूप मोठा आणि बेसिक आहे खरं तर मुद्दा, पण कुठलाही क्लायंट तुमच्याकडे येतोय तो रिटर्न नाही गेला पाहिजे, ही तुमची खासियत असली पाहिजे. तो आमचा प्रयत्न आहे आणि ह्याच्या पुढेही राहील. आणि अजून एक शेअर करायला मला आवडेल की स्टोरमध्ये बऱ्याचदा मी नसते किंवा असते, पण लोकांना आवडतं माझ्याशी बोलायला, किंवा मी असेल तेव्हा आवडतं. मी नसेल तर मला बोलून घेतात की ताई तुम्ही या ना, तुम्ही असलात की थोडंसं वेगळं वाटतं, तुम्ही असलात की तुम्ही असे की साडी वेगळ्या पद्धतीने दाखवता, वेगळ्या पद्धतीने दाखवता, तुमचा एक वेगळा फील येतो. बरोबर. तर ते आहे. आणि टचवूड हे थोडंसं कमवलेलं आहे असं म्हणू शकता तुम्ही. पण हे आणि ही प्रोसेस खूप खूप भारी आहे, म्हणजे खूप सुंदर आहे. मला हे खूप माझ्या आवडीचं काम आहे. ऑफकोर्स मला कपड्यांविषयी खूप क्रेज आहे. क्रेज म्हटलं तरी चालेल. खूप आवडीचं काम आहे आणि आवडीच्या कामामध्येच मला चालू करायचं होतं, जे आम्ही केलंय ऑलरेडी. आणि खूप पुढे जायचंय. खूप पुढच्या गोष्टी आहेत, प्लॅनमध्ये आहेत, ते सक्सेसफुल होतील नक्कीच. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. वेगळं प्रोडक्ट आमच्या समोर आलं. थँक्यू सो मच. थँक्यू.